हॅलो माय डिअर स्टुडंट्स. सो आज आपण ऑसिलेशन्स ह्या टॉपिक बद्दल थोडी माहिती घेऊयात. तर जेव्हा आपण आपल्या डेली लाईफमध्ये ऑब्झर्व करतो तेव्हा आपण खूप साऱ्या पद्धतीचे मोशन्स आपल्याला लक्षात येतील. जसे की मोशन ऑफ अ व्हील ऑफ अ बाईक, which is we call it as a circular motion, or motion of a bike in a straight road, we call such motion as a rectilinear motion, and motion of a pendulum of a clock, we called it as an oscillatory motion or a vibratory motion. Okay, so we can observe so many kind of motions in our day-to-day life. And now let us try to understand what is meant by a periodic motion. ओके, तर आपण पिरियडिक मोशन म्हणजे काय याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो व्हॉट इज पिरियडिक मोशन? तर तुम्हाला मी फर्स्ट डेफिनेशन सांगेन, मग आपण त्याच्यावर डिटेल अभ्यास करूया. सो पिरियडिक मोशन, इट इज अ मोशन in which particle repeats the same path again and again. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, पिरियडिक मोशन म्हणजे काय? इट इज अ मोशन इन विच particle repeats the same path again and again. Such motion is called as what? Periodic motion. ठीक आहे. तर आता याचे आपण एक्झाम्पल बघूयात. काय काय आपण याचे एक्झाम्पल देऊ शकतो. लेट अस अंडरस्टँड दॅट. सो द एक्झाम्पल ऑफ द पिरियडिक मोशन इज, लेट अस टेक द फर्स्ट एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे द मोशन ऑफ अ प्लॅनेट्स अराउंड द सन. So we know that all the planets revolve around the sun in an elliptical orbit. So the motion of a planet surrounding the sun, such motion is again referred as a periodic motion. As we know, in each cycle, all the planets follow the same path. Why? Because all the planets revolve around the sun in a particular orbit. तर सगळे प्लॅनेट्स जे आहेत सराउंडिंग सन एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात. तर तसल्या मोशनला आपण पिरियडिक मोशन असं म्हणू शकतो. कारण की आपल्याला माहित आहे द अर्थ इज रोटेट on its own axis, therefore day and night occurs periodically, repeatedly, and because the earth is rotated surrounding the sun, and because of that years are occurred, that is it takes 365 days to complete one cycle, and this is a periodic motion. Okay, the first example is the motion of a planet around the sun. And the second example, if you see, the second example is the motion of a mass attached to the spring. Again, it is in periodic motion. तर ह्याला कसं आपण अंडरस्टँड करूयात. आपण घेतलं एक स्प्रिंग, त्याचे एक एंड आहे आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलाय आणि दुसरं एंड एक पर्टिक्युलर मास आपण त्याला अटॅच केलेला आहे. तर जेव्हा आपण ह्या मासला डिस्टर्ब करू किंवा ह्याला आपण जस्ट असं पकडून सोडून देऊ तर काय होईल, हे ऑसिलेट करायला लागेल. तर हे कसं ऑसिलेशन आहे, हे पिरियडिक ऑसिलेशन आहे. म्हणजे हे मोशन्सला आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक मोशन असं म्हणू शकतो. कारण की हे जे बॉडी आहे सेम पाथ कंटिन्युअसली और रिपीटेडली फॉलो करत असते. तर ह्याला आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक मोशन असं म्हणू शकतो. जेव्हा ह्याला आपण डिस्टर्ब करू तर हे असं व्हायब्रेट करायला लागतं आणि असल्या मोशनला आपण पिरियडिक मोशन म्हणू शकतो. कारण की हे जे बॉडी आहे ते सेम पाथ रिपीटेडली फॉलो करत असते. तर हे एक एक्झाम्पल झालं द मोशन ऑफ अ मास अटॅच टू दी स्प्रिंग.
This is such motion is again referred as an periodic motion. And if you see the third motion, it is the third example आहे the motion of a bob in a simple pendulum. तर हे काय आहे मोशन ऑफ द बॉब इन अ सिंपल पेंडुलम. तर आपल्याला काय करायचं आहे, एक लॉंग स्ट्रिंग घ्यायचं आहे, त्याचं एक एंड आपल्याला रिजिड सपोर्टला अटॅच करायचं आहे आणि दुसरं जे एंड आहे त्या स्ट्रिंगचं त्या ठिकाणी आपल्याला एक मेटॅलिक स्पियर अटॅच करायचं आहे. ह्यालाच आपण बॉब असे म्हणतो. हेच आहे बॉब. तर हे आहे सिंपल पेंडुलम. आता नॉर्मल कंडिशन मध्ये आपला जो हे पेंडुलम आहे असा असतो. त्याला जर आपण या बॉबला जर पर्टिक्युलर हाईटला घेऊन आपण जर सोडलं तर आपल्याला काय ऑब्झर्वेशन होईल, हे असं हे काय एक रिपीटेड पाथने ते ऑसिलेट करायला लागेल. तर तसल्या मोशनला आपण परत काय म्हणतो, पिरियडिक मोशन. Okay, so once again, what is periodic motion? It is a motion in which particle repeats the same path again and again. Such a motion is referred as a periodic motion. So as we got an examples, the first example is the motion of the planet around the sun. Again, it is a periodic motion. And the second is the motion of a mass attached to the spring. Such motion of a mass attached to the spring, again, it is a periodic motion. And the third is the motion of a bob in a simple pendulum. So bob is nothing but it is a metallic sphere attached to a string. Okay, so this forms a simple pendulum. So the motion of this pendulum, this bob, is again now called as a periodic motion. Okay, so I hope you got an idea about this, what is meant by periodic motion. Okay, now जर आपण हे दोन एक्झाम्पलला जरा आपण जर स्टडी केलं, कुठलं एक्झाम्पल, मोशन ऑफ अ मास टू द स्प्रिंग आणि मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम. When we discuss about these two examples, here you can observe these types of motion is again called as oscillatory motion or vibratory motion. Okay, so when you see these two examples here, this motion is again called as oscillatory motion or vibratory motion. Now let us understand about that. Let us understand what is meant by oscillatory motion or vibratory motion. ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन. ओके, तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं कुठलं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे, मोशन ऑफ मास अटॅच टू दी स्प्रिंग. आणि सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला काय म्हणलो, मोशन ऑफ बॉब इन अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, तर हे जे दोन एक्झाम्पल आहेत आपल्याकडे, मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग आणि मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम, हे दोन जे मोशन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. तर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, ठीक आहे, ऑसिलेटरी मोशन आपण कशाला म्हणू, तर ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, it is a motion in which body moves back and forth. Okay, back and forth, such motion is called as an oscillatory motion. म्हणजे काय, ज्या मोशन मध्ये जर बॉडी आपल्याला पुढे आणि मागे जाताना दिसतील तसल्या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. तर काय होतं या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये, काय होतं, मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग. ठीक आहे, जर आपण बघितलं, हे आहे रिजिड सपोर्ट, हे आहे आपल्याकडे स्प्रिंग, त्याच्या वन एंडला आपल्याला एक मास अटॅच करायचा आहे आणि ह्या मासला जरा असं पकडून थोडं आपल्याला खाली ओढायचं आहे, कारण की स्प्रिंग आहे, म्हणून सोडायचं आहे. तर काय होईल, हे असं मोशन करत राहील. तर हे मोशन कसं आहे, वर आणि खाली, ठीक आहे, अप अँड डाऊन असं मोशन करत असतं. तर अशा मोशनला म्हणतो ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन.
जर आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं, मोशन ऑफ अ बॉब इन अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, हे आहे सिंपल पेंडुलम. इथे मेटॅलिक स्पिअर अटॅच आहे. ह्या स्पिअरला जर आपण पकडून एक पर्टिक्युलर हाईटला असं नेऊन सोडून दिलं तर काय होईल, हे असं मोशन करायला लागेल. तर हे मोशन कसं आहे, पुढे आणि मागे अशा पद्धतीचे मोशन आहे. तर याला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन. ओके, सो what is oscillatory motion or vibratory motion? It is a motion in which body moves back and forth. Okay, such motion is called as an oscillatory motion. ठीक है. Now we got a very much idea about what is meant by periodic motion and oscillatory motion, and we got an example of uh, periodic motion as well as an oscillatory motion. Okay, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे. आपल्याला कळालेलं आहे की पिरियडिक मोशन म्हणजे काय. ठीक आहे, आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय आपल्याला ते आयडिया आलेला आहे. तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉइंट इथे मी सांगू इच्छितो, ते म्हणजे ऑल दी oscillatory motions are periodic motions, but ठीक आहे, तर हे आपल्याला पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. all the oscillatory motions are periodic, but all the periodic motions are not oscillatory. ह्याला आपण कसा समजू शकतो, आता बघा एक एक्झाम्पल देतो मी. मोशन ऑफ अ प्लॅनेट सराउंडिंग द सन, हे कशा पद्धतीचं मोशन आहे, याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. मोशन ऑफ अ प्लॅनेट सराउंडिंग द सन इज अ पिरियडिक मोशन. पण त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणू शकत नाही, कारण की तिथे बॉडी पुढे आणि मागे असं मूव्ह करत नाही. तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणू शकत नाही. म्हणून आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, दॅट ऑल द ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. सगळे ऑसिलेटरी मोशन्स हे पिरियडिक असतात, पण सगळे पिरियडिक मोशन हे ऑसिलेटरी नसतात. हे आपल्याला समजायचं आहे. ठीक आहे, तर आय होप यू अंडरस्टँड दिस, what is meant by periodic motion and what is meant by oscillatory motion. ठीक है, now there are so many terms used to understand what is meant by oscillatory motion or vibratory motion. तर आपण जेव्हा ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन बद्दल स्टडी करत असतो, तेव्हा आपल्याला खूप अशा शब्दांची गरज लागते, जे शब्द आपण ह्या मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, तर आता त्याला आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. तर आता आपण थोडे टर्म्स बघूयात, थोडे शब्द बघूयात, जे आपण ऑसिलेटरी मोशन्स समजण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, सो लेट अस अंडरस्टँड these टर्म्स. So let us discuss the first term which is used to describe an oscillatory motion. The first term is time period. Okay, तर ऑसिलेटरी मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण एका महत्वाच्या शब्दाचा उपयोग करतो, ते म्हणजे टाइम पिरियड. तर आता टाइम पिरियड म्हणजे काय, आपण त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सो व्हॉट इज टाइम पिरियड? So time period is nothing but it is a time taken by the particle to complete one oscillation. Okay, it is a time required by the particle to complete one oscillation is known as a time period. Okay, time taken by the body to complete one oscillation. आता आपण याला समजण्याचा प्रयत्न करूया. आता मी तुमच्या समोर एक सिंपल पेंडुलम घेतो. दिस इज अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, आता
आपल्याला माहित आहे जेव्हा हे सिंपल पेंडुलम अशा पोझिशन मध्ये राहतं, ओके, ह्या पोझिशनला आपल्याला काय म्हणायचं आहे, मीन पोझिशन और इक्विलिब्रियम पोझिशन. ठीक आहे. So what we have an metallic sphere attached with the string. One end is attached to the rigid surface, rigid end, another end is attached to this metallic surface. So this forms an pendulum. Now, when the pendulum is in such position, this position is called as mean position or also called as equilibrium position. Now, what we have to do is just pick this bob and place at a particular height. आता ह्याला पकडायचं, एक पर्टिक्युलर हाईटला घेऊन जा आणि तुम्हाला काय करायचं, इथून सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. तर समजा आता मी या बॉबला या पर्टिक्युलर हाईटला असं इथून इथे डिस्प्लेस केलं आणि इथून याला मी सोडून दिलं, तर काय होतं, हे पेंडुलम ऑसिलेट करायला सुरू लागतं. तर इट ऑसिलेट्स अँड इट रिचेस टू दिस पर्टिक्युलर पोझिशन and again it comes back. So what happened when I just left this bob from this particular height? What happened? It starts oscillating like this. It goes to the maximum height, again comes back, again it reaches to this height. So it kind of oscillates. Now, what is time period? So time period is nothing but it is time taken by the particle, this body, to complete one cycle. Now, what is meant by one cycle? See, this is an equilibrium position. This is a mean position. From the mean position, I just left this bob from this particular height, and I left this bob from this side. It goes to the maximum position. Again, it comes back to this position. Now, this is called as one oscillation. तर हे बॉब जे आहे एक पर्टिक्युलर हाईटने मी याला सोडून दिलं, तर काय झालं, एक मॅक्झिमम हाईट पर्यंत जाऊन परत वापस आलं, तर याला आपण म्हणतो वन ऑसिलेशन. तर हे जाऊन परत आलं ह्याला म्हणतो वन ऑसिलेशन. तर हे बॉब इथून जाऊन येण्यामध्ये किती टाइम ह्याला लागलं ह्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. तर तुम्हाला लक्षात आलं असेल टाइम पिरियड म्हणजे काय, इट इज टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. ठीक आहे. It is a time taken by the particle to complete one oscillation. ठीक है, is known as time period, and this is time period is measured in seconds. ओके, तर हे टाइम पिरियड आपण कशामध्ये मोजतो, याला आपण सेकंड मध्ये कॅल्क्युलेट करतो, सेकंड मध्ये आपण याला मोजतो. ठीक आहे. तर हे झालं टाइम पिरियड. तर आपल्याला आता फर्स्ट टर्म बद्दल आपल्या लक्षात आलं असेल, ते आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय. ठीक आहे. इट इज टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन सायकल इज नोन ॲज अ टाइम पिरियड. तर आता आपण दुसऱ्या शब्दाकडे जाऊयात, जे ऑसिलेटरी मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपण त्याला यूज करतो. तर दुसरा शब्द आहे फ्रिक्वेन्सी. डिनोटेड बाय स्मॉल एफ. फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. ठीक आहे. तर याला आपण आता थोडं समजण्याचा प्रयत्न करूया. सो फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट इट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. ठीक आहे. इट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन मेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. परत आपण हेच एक्झाम्पल घेऊयात. आता या बॉबला मी याच्या मीन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर हाईटला नेला आणि इथून मी याला सोडलं, तर हे असं जाऊन परत आलं, ह्याला आपण म्हणतो वन ऑसिलेशन. परत गेलं परत आलं, ह्याला म्हणतो आपण दुसरं ऑसिलेशन. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन म्हणजे काय, इट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन डन बाय द पार्टिकल, कम्प्लिटेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. सको आता याला मी एक पर्टिक्युलर हाईटला सोडलो, तर हे ऑसिलेशन करत राहणार. तर 1 सेकंड मध्ये हे किती ऑसिलेशन कम्प्लीट केलं ह्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ दी ऑसिलेशन. ठीक आहे. तर आपल्याला कळालं असेल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. इट इज दी नंबर ऑफ oscillations
completed by a particle in 1 second. ठीक है, ह्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीट बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. ठीक आहे, तर आता आपल्याला इथे कळालं असेल आपण फ्रिक्वेन्सीला कसं डिनोट करतो, स्मॉल एफ. ठीक आहे, तर स्मॉल एफ इज इक्वल टू व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ ऑसिलेशन डन बाय द पार्टिकल इन 1 सेकंड इज नोन एज फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ ऑसिलेशन्स डिवाइडेड बाय number of oscillations divided by time taken. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन डिवाइड बाय टाइम टेकन असं आपण म्हणू शकतो. इट इज अ नंबर ऑफ ऑसिलेशन डन बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. तर आता आपण याला समजण्याचा प्रयत्न करूया. समजा जर पार्टिकल एकच ऑसिलेशन कंप्लीट करत असेल, ठीक आहे, एका पर्टिक्युलर टाइम मध्ये, समजा इथे नंबर ऑफ ऑसिलेशन जर 1 म्हणजे एकच कंप्लीट केलंय, बॉडी किती ऑसिलेशन कंप्लीट केलं, एकच ऑसिलेशन कंप्लीट केलं समजा, तर एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जे टाइम टेकन, जे टाइम लागतं, त्याला ऑलरेडी आपण म्हणलेलं आहे टाइम पिरियड. ठीक आहे, दॅट इज टाइम टेकन मध्ये पार्टिकल टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. ठीक आहे, समजा जर बॉडी एकच ऑसिलेशन कंप्लीट करत असेल, इफ नंबर ऑफ ऑसिलेशन इज 1, then time taken, this time taken to complete one oscillation is referred as a time period. Therefore, this time taken is nothing but time period. And here, this equation, that is F is equal to 1 by T, this equation is known as the relation between frequency and time period. And from this equation, we can understand that the frequency and time period are inversely proportional. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत आहे. टाइम फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन बाय टाइम टेकन, ह्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. दॅट इज इट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीट बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. समजा एका 1 सेकंड मध्ये जर पार्टिकल नंबर ऑफ ऑसिलेशन एकच कंप्लीट करत असेल, तर त्या टाइमला आपण म्हणू शकतो टाइम पिरियड, बिकॉज एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जे टाइम लागतं त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. सो the number of oscillation is 1, then the time taken is called as time period. So F is equal to 1 by T. So this is the equation which represents the relation between frequency and time period. And from this equation, we can understand that the frequency and time period are inversely proportional. Okay. So these are the terms used to understand the oscillatory motion. So there are again some terms are there. Let us understand that. तर आपलं तिसरं जे शब्द आहे ज्याला आपण ऑसिलेटरी मोशनला डिस्क्राइब करण्यासाठी यूज करतो, ते तिसरा शब्द आहे ते आहे एम्प्लिट्यूड, डिनोटेड बाय कैपिटल ए. ठीक है, सो द थर्ड टर्म यूज्ड टू डिस्क्राइब द ऑसिलेटरी मोशन इज एम्प्लिट्यूड. So now let us understand what is meant by amplitude. It is very simple. So amplitude is nothing but it is the maximum displacement of the particle from its mean position is known as this amplitude. Okay, it is the maximum displacement. Okay. So it is the maximum displacement of particle from its mean position. It is known as amplitude. Now let us understand this. See, we know that this is the mean position or also called as equilibrium position of a pendulum. So when this pendulum is left from this particular, when you drop from this particular height, what happened? It reaches to this maximum displacement position, and when it reaches to the maximum that displacement position, it again come back to this mean position. Now this maximum displacement position is referred as an amplitude. Okay, it is a maximum displacement. If you see both sides, the body reaches to its maximum height, and here on either side of the pendulum from this mean position, this either side is referred as an amplitude, the maximum displacement position of a pendulum from its mean position. This is known as an amplitude.
ठीक आहे. हे आहे ॲज अ मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन पासून दोन्ही साईडला जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं पेंडुलमचं, त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपल्याला काय म्हणायचं आहे, अँप्लिट्यूड असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड. तर हे 3 इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्याला आपण ऑसिलेटरी मोशन डिस्क्राईब करण्यासाठी उपयोगाला घेतो. फर्स्ट टर्म काय होतं, टाइम पिरियड. सेकंड टर्म होतं फ्रिक्वेन्सी. आणि थर्ड टर्म जे आहे आपलं, त्याला आपण म्हणायचं आहे अँप्लिट्यूड. ओके. आता आपण काय करूयात, आणि एका टाईपच्या मोशन बद्दल आपण जरा स्टडी करूयात, आणि त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे. जसे की तुम्हाला कळालं असेल, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन अथवा व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय आपल्याला कळालं असेल. ओके. आणि इथे आपण ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी जे टर्म्स यूज करतो तेही तुम्हाला कळालं असेल. तर फर्स्ट टर्म आपलं होतं टाइम पिरियड, सेकंड टर्म आपलं होतं फ्रिक्वेन्सी, आणि आपलं थर्ड टर्म जे आहे ते आहे अँप्लिट्यूड. ओके. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ठीक. आता आपण जाऊया नेक्स्ट टाईपच्या मोशनकडे. त्याला आपण म्हणायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. तर आता आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडा स्टडी करूया. तर आता आपण जाऊयात सिंपल हार्मोनिक मोशन कडे. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन ह्याला SHM असं म्हणतात. सिंपल हार्मोनिक मोशन, शॉर्ट मध्ये याला SHM असं म्हणतात. तर आता आपण बघूया व्हॉट इज सिंपल हार्मोनिक मोशन. तर जसं नाव आहे तसं त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे सिंपल आहे, आपण इझिली याला अंडरस्टँड करू शकतो. तर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे बेसिकली इट इज अन ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन हे एक ऑसिलेटरी मोशन आहे. ठीक आहे. सो सिंपल हार्मोनिक मोशन इज अन ऑसिलेटरी मोशन in which the acceleration of the body is directly proportional to displacement of the body from its mean position, and also the acceleration of the body is always towards its mean position. In this way you can define simple harmonic motion. काही नाही, थोडं मॉडिफिकेशन आहे, म्हणजे थोडे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तिथे. जर ते कॅरेक्टरिस्टिक्स ओबे होत असेल तर त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. म्हणजे हे एक पद्धतीचं ऑसिलेटरी मोशनच आहे, पण इथे थोडे कंडिशन्स आहेत. जर असल्या मोशन मध्ये जे बॉडी एक्सलरेट होती, जर त्याचं एक्सलरेशन त्याच्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि त्या बॉडीचं एक्सलरेशन त्याच्या मीन पोझिशन कडेच आहे ऑलरेडी, म्हणजे त्या डायरेक्शनलाच आहे, मीन पोझिशनच्या डायरेक्शनलाच आहे, तर तसल्या मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे. तर आपण ठीक आहे, आपण जर नोट डाऊन करूया डेफिनेशन काय. ठीक आहे. इट इज अ oscillatory motion. It is oscillatory motion in which the acceleration of the body is directly proportional to the displacement, and the acceleration is always directed towards its mean position. Okay. So this is a simple harmonic motion. It is an oscillatory motion in which the acceleration of the body is directly proportional to displacement, and the acceleration of the body is always directed towards its mean position. Then such oscillatory motion is known as simple harmonic motion. तर आता ह्याचे एक्झाम्पल आपल्याला काय नवीन नाहीये, ऑलरेडी आपल्याला एक्झाम्पल माहित आहे.
तेच दोन एक्झाम्पल, मोशन ऑफ अ बॉब ऑफ अ सिम्पल पेंडुलम अँड मोशन ऑफ अ मास अटॅच टू द स्प्रिंग. दिस बोथ आर सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, तेच एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे सिम्पल हार्मोनिक मोशन साठी. मोशन ऑफ अ बॉब इन अ सिम्पल पेंडुलम आणि मोशन अटॅच टू द स्प्रिंग. ठीक आहे, तर आता आपण बघूया मोशन ऑफ अ बॉब इन अ सिम्पल पेंडुलम हे सिम्पल हार्मोनिक मोशन आपण कसं म्हणू शकतो. ठीक आहे, परत आपण आपल्याला सिम्पल पेंडुलम कन्सिडर करायचं आहे. हे आहे रिजिड सपोर्ट, एक स्ट्रिंग आहे, त्याचं एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच आहे, दुसरे एंड आपल्याला मेटॅलिक जे बॉब आहे, मेटॅलिक स्पिअर आहे, त्याला अटॅच करायचं आहे. आता ह्या पोझिशनला आपण काय म्हणतो आपल्याला माहित आहे, ह्या पोझिशनला आपल्याला काय म्हणायचं आहे, मीन पोझिशन. ठीक आहे, हे आपलं मीन पोझिशन आहे. जेव्हा मी या बॉबला त्याच्या मीन पोझिशन पासून एक पर्टिक्युलर हाईटला नेतो, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हा देतो, म्हणजे याला मी इथून इथे आणलं आणि इथून मी याला सोडून दिलं, तर काय होईल, हे ऑसिलेट करायला लागेल. ठीक आहे, तर हे काय होईल, इथून मी याला सोडलं तर हे या डायरेक्शन मध्ये ऑसिलेट करायला लागेल. ठीक आहे, आणि इथून परत हे काय येईल, एक मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पोझिशनला ह्या डायरेक्शन मध्ये इथे येईल असं. ठीक आहे, आता मला एक सांगायचं आहे, हे जे मोशन ऑफ अ पेंडुलम आहे हे सिम्पल हार्मोनिक मोशन कसं होऊ शकतं. ठीक आहे, आता आपल्याला कळालेलं आहे. इथे दोन इम्पॉर्टंट थिंग आपल्या लक्षात ठेवायचं आहे. जर एका ऑसिलेटरी मोशन मध्ये त्या बॉडीचं एक्सलरेशन त्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल आणि त्या बॉडीचं एक्सलरेशन त्याच्या मीन पोझिशनच्या डायरेक्शनकडे असेल, तर तसल्या मोशनला आपल्याला सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणायचं आहे. तर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे मोशन ऑफ अ पेंडुलम. ठीक आहे, तर हे जे मोशन आहे हे सिम्पल हार्मोनिक मोशन कसं होतं लक्षात घ्या. जेव्हा आपण ह्या बॉबला एका पर्टिक्युलर हाईटनं सोडतो, तर काय होतं, हे आता काय झालं सांगा, हे बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे समजा मी या बॉडीला इथून इथे वाय डिस्प्लेसमेंट दिलं. ठीक आहे, तर या बॉडी मी ज्या हाईटला नेलो इतकं डिस्प्लेसमेंट देऊन, ते डिस्प्लेसमेंट त्या बॉडीचं एक्सलेशन डिसाइड करेल. म्हणजे काय, समजा ह्या बॉडीला मी ह्या मीन पोझिशन पासून ह्या पर्टिक्युलर हाईटला नेलं आणि सोडून दिलं, तर बॉडी ह्या दिशेनं एक्सलेट होईल. ठीक आहे, ह्या दिशेने एक्सलेशन प्रोड्यूस होईल त्या बॉडीमध्ये. तर मी या बॉडीला फर्स्ट केसमध्ये वाय डिस्प्लेसमेंट दिला. समजा फर्स्ट केसमध्ये मी याला Y1 डिस्प्लेसमेंट देऊन हे ह्या एक पोझिशन P1 मध्ये आणून ठेवला. इथून जेव्हा मी याला सोडलो, तर समजा एक्सलेशन A1 प्रोड्यूस झाला. ठीक आहे, हे आपलं फर्स्ट केस आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हे सिम्पल पेंडुलम, हे सिम्पल हार्मोनिक मोशन कसं होतं आपल्याला समजून घ्यायचं. तर केस 1 मध्ये आपल्याला काय अंडरस्टँड करायचं आहे, ह्या बॉडीला मीन पोझिशन पासून समजा मी Y1 डिस्प्लेसमेंट देऊन एक पर्टिक्युलर पोझिशन P1 ला आणलं आणि इथून याला सोडलं, तर काय झालं, हे A1 एक्सलरेशन प्रोड्यूस होऊन ते ऑसिलेट करायला लागलं. हे फर्स्ट कंडिशन. आता सेकंड सिच्युएशन माझं काय आहे, समजा ह्या बॉबला मीन पोझिशन पासून मी ह्या पोझिशनला P2 पोझिशनला आणलं आणि इथून सोडलं, तर समजा A2 एक्सलेशन बॉडीमध्ये प्रोड्यूस झाला असेल, तर आता सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा मला, जर मी या बॉबला P1 पोझिशनला सोडेल तेव्हा A1 एक्सलेशन प्रोड्यूस होईल, आणि ह्या बॉबला जेव्हा मी ह्या पोझिशनला सोडेल तेव्हा A2 एक्सलेशन प्रोड्यूस होईल. तर मला सांगा, कुठल्या पोझिशनने मी पेंडुलम सोडल्यानंतर जास्ती एक्सलेशन प्रोड्यूस होईल. ऑब्विसली जेव्हा मी ह्या बॉबला P2 पोझिशन पासून सोडेन तेव्हा हे जे बॉब आहे जास्ती ऑसिलेट होईल, म्हणजे जास्ती एक्सलेशन प्रोड्यूस होईल. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, A2 हे A1 पेक्षा जास्ती असेल. का बर, कारण की फर्स्ट सुरुवातीला मी Y1 डिस्प्लेसमेंट दिलं होतं P1 ला आणलं, परत सेकंड केसला मी ह्या बॉबला Y2 डिस्प्लेसमेंट देऊन P2 मध्ये आणलेलं आहे. तर माझं डिस्प्लेसमेंट जास्ती झालं, कारण की इथे Y2 इज मोर दॅन Y1 आहे. मी बॉडीला जास्ती डिस्प्लेसमेंट दिलं, म्हणून A2 इज मोर दॅन A1. म्हणजे आपल्याला इथे समजायचं आहे की बॉडीचं एक्सलरेशन त्याच्या डिस्प्लेसमेंटवर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सो हिअर द एक्सलरेशन ऑफ द बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट Y. ठीक आहे, तर असल्या मोशन मध्ये काय होतं, आपण जितकं वरनं आपण याला सोडू तितकं जास्ती हे एक्सलेट होईल. म्हणजे हे मीन पोझिशनकडे तितकंच एक्सलेट व्हायला लागेल. जितकं तुम्ही जास्ती हाईटला सोडाल, जास्ती डिस्प्लेसमेंट देऊन याला तुम्ही जर सोडाल, तितकं जास्त एक्सलरेशन प्रोड्यूस होईल. म्हणजे काय, एक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. ओके, आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा मी बॉडीला एक पर्टिक्युलर हाईटनं सोडतो
तेव्हा ती बॉडी त्याच्या मीन पोझिशनकडे एक्सलरेट व्हायला लागते. जेव्हा हे मीन पोझिशनकडे येते तेव्हा परत हे ऑपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेस होते, तितक्यात डिस्प्लेसमेंट. परत जेव्हा हे मॅक्झिमम हाईटला रीच होते, परत ती बॉडी त्याच्या मीन पोझिशनकडेच एक्सलरेट होते. म्हणजे इथे काय, द एक्सलेशन ऑफ द बॉडी इज ऑलवेज टुवर्ड्स इट्स मीन पोझिशन. ओके, नाव सच काइंड ऑफ मोशन इज रिफर्ड एज अ सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो आय होप तुम्हाला कळालं असेल की सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. इथे आपल्याला एक्झाम्पल परत घ्यायचे, तेच मोशन एक्झाम्पल आपण काय द्यायचं. सिंपल हार्मोनिक मोशन, इट इज मोशन ऑफ अ बॉब इन सिंपल पेंडुलम. आणि सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय द्यायचंय, इट इज अ मोशन ऑफ अ मास, मोशन ऑफ अ मास attached with a spring. ठीक आहे, तर स्प्रिंगच्या बाबतीत पण असंच होतं सेम. ठीक आहे, स्प्रिंगच्या बाबतीमध्ये पण आपल्याला हेच कंडिशन बघायला मिळतील. एक्सलेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आणि एक्सलेशन इज ऑलवेज डायरेक्शन टुवर्ड्स इट्स मेन पोझिशन. ठीक आहे, तर हे जे एक्झाम्पल आहेत ह्या मोशनला आपण काय म्हणतो, सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. म्हणजे ह्याच ऑसिलेटरी मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. ठीक आहे,